चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा उद्या 25 जून मंगळवार सगळ्यांनाच माहिती असेल की अत्यंत महत्त्वाचा योग, कारण उद्या आलेली आहे अंगारकी चतुर्थी। चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। बघा संपूर्ण वर्षभरामध्ये खरं तर तशा बघितल्या तर 12 संकष्टी चतुर्थी असतात आणि 12 विनायक चतुर्थी असतात, कारण प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात, एक विनायक आणि एक संकष्टी। एक शुक्ल पक्षात असते, एक कृष्ण पक्षात असते। मात्र जी संकष्टी चतुर्थी आहे ती व्रत करण्यासाठी योग्य आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते। बाबू शांत बस। अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात शुभ मानली जाते। बघा आता उद्या मंगळवार आणि त्यामध्ये आलेली आहे संकष्टी। मंगळवारच्या दिवशी जर संकष्टीचा योग आला तर तो दिवस आपण अंगारकी योग म्हणून साजरा करतो। हा दिवस उपाय, सेवा, आराधना, व्रत, वैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टीच्या म्हणजे अंगारक योगाच्या असंख्य सेवा उपाय सांगितलेले आहेत। मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला फक्त या एका झाडाचं फूल आपल्या घरात आणायचं आहे। उद्याच्या दिवशी हे एक फूल जर तुम्ही घरात आणलं आणि ते घरात स्थापन केलं तर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील। हे फूल जर संकष्टीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवलं किंवा याची स्थापना घरामध्ये झाली तर अखंड तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील। घरातील सगळ्या सदस्यांची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल। इच्छा ज्या पूर्ण असेल त्या पूर्ण होतील। घरातील अडथळे, नजर, बाधा हे संपून जाईल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। अगदी म्हणाल तर अंगारकीच्याच दिवशी किंवा वर्षातून क्वचित असा हा योग येतो आणि त्या दिवशीच आपल्याला ही सेवा करायला मिळते। उद्याचा इतका सुंदर योग आहे, कुणीच सोडू नका। प्रत्येकाने उद्याच्या दिवशी ही सेवा नक्की करा। आता आपल्याला काय करायचे, घराच्या आजूबाजूला शेजारी पाजारी नर्सेत कुठेही जा, पण तिथे जाऊन तुम्हाला पांढऱ्या रुईचं फूल आपल्या घरी आणायचे। बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांनी ही सेवा केलीही असेल, पण जे माझे नवीन आहेत आपले फॅमिली मेंबर त्यांच्यासाठी खास, ठीक आहे। आज थोडंसं वेगळं सांगणार आहे त्यामुळे सगळ्यांनीच ऐका। तुम्हाला पांढऱ्या रुईचं एक फूल आपल्या घरात आणायचं आहे, ठीक आहे। पांढऱ्या रुईचं फूल नाहीच भेटलं तर त्याचं पान जरी आणलं तरीही चालेल। पांढरी रुई ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो, चतुर्थी, पौर्णिमा आणि एकादशी, अमावस्या या दिवशी या झाडातून जी म्हणजे या झाडामध्ये असणारी जी दैवी शक्ती आहे ती जागृत असते। त्यामुळे या दिवशी तुम्ही या झाडाचे काही उपाय केले तर ते असंख्य लाभ देणारे असतात, आपल्याला ऊर्जा देणारे असतात, शक्ती देणारे असतात आणि आपण जे उपाय सेवा करणार असू तर त्यामध्ये ते आपल्याला लाभ देणारे असतात। म्हणून एक पांढऱ्या रुईचं तुम्हाला फूल किंवा पान आपल्या घरी आणायचं आहे। तुम्ही उद्या गणपती बाप्पांच्या जर मंदिरात गेला असाल, बरीचशी लोक जी आहेत ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पांढऱ्या रुईच्या पानांची किंवा फुलांची माळ बाप्पांना चढवताना दिसतील, कारण या फुलाचं, या पानाचं जे महत्त्व आहे ते चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या सेवेत अत्यंत म्हणजे विशेष आहे। म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी हे पान किंवा फूल घरी आणायचं आहे। जे काही आणलं असेल त्याच्यावरती थोडंसं पाणी किंवा गंगाजल, गोमूत्र थोडंसं शिंपडायचं आहे। त्याच्यानंतर देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही ठेवलेली आहे तिथे बरोबर तुम्हाला एक छोटंसं ताम्हण किंवा एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे। त्यामध्ये तुम्हाला एक मुठभर पांढरे तांदूळ घालायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला, त्या तांदळाच्या वरती तुम्हाला हे पांढऱ्या रुईचं फूल किंवा पांढऱ्या रुईचं फूल किंवा पान तुम्हाला ठेवायचं आहे। याच्यासोबत तुम्हाला तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील, घरात 4 सदस्य आहेत, 5 अगदी बाहेर 2 राहतात, परगावी राहतात, जे काही असेल तरी तेवढे मोजा आणि घरात जेवढे सदस्य असतील तर त्या सदस्यांच्या नुसार तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत। आता घरात 4 माझे सदस्य, मी 4 घेणार, कुणाच्या 5 असतील तर 5 घ्या। प्रत्येक वेळी लवंग घेत असताना इच्छा व्यक्त करायची आहे, म्हणजे त्या व्यक्तीला सुख समृद्धी मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे। एक वेळ गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि ते लवंग त्या फुलाजवळ किंवा त्या पानावरती ठेवून द्यायचे।
पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, अथर्व शीर्षम म्हणायचं, त्या व्यक्तीला सुख समाधान आनंद मिळण्यासाठी प्रार्थना करायची आणि हे लवंग तिथे अर्पण करायचं. अशा जेवढ्या तुम्ही लवंगा घेतलेल्या आहेत त्या सगळ्या लवंगा अशाच पद्धतीने तुम्हाला तिथे अर्पण करायच्या आहेत. इतकं करून झालं की त्याच्यानंतर दिवसभर हे असंच ठेवून द्यायचं. प्लेटमध्ये तांदळावरती हे असंच ठेवून द्यायचं. संध्याकाळी 6-6:30चा टायमिंग झाला की एक लाल रंगाचं, पांढऱ्या रंगाचं, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे फूल आणि त्यामध्ये घातलेल्या ज्या लवंगा असतील त्या काढून घ्यायच्या. सोबत 2-4 तांदळाचे दाणेही घ्यायचे. बाकीचे राहिलेले तांदूळ हे पशुपक्ष्यांना खाऊ घाला किंवा जो धान्याचा साठा असतो त्यात घालून द्या. आता हे जे तांदूळ आणि जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते एका लाल किंवा जे कुठलं कापड घेतलेलं त्या कापडामध्ये बांधा. म्हणजे त्याची एक छोटीशी पोटली तयार करा आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या किंवा बाहेरच्या बाजूनी उजव्या बाजूला ते लावून द्या. समजा हा दरवाजा आहे, मुख्य प्रवेशद्वार, मी आतमध्ये चाललेले आहे, बाहेरून आतमध्ये चाललेले, तर उजवी साईड जी लागेल तिथे किंवा बाहेरून आतमध्ये येत असताना उजवी साईड जी लागेल तिथे. म्हणजे तुम्हाला उजव्या साईडून घरामध्ये प्रवेश करत असताना किंवा घरातून बाहेर पडत असताना जी उजवी साईड लागेल त्याच बाजूला तुम्हाला ही पोटली लटकवायची आहे. आणि किती दिवस ठेवायची? तुम्ही वर्षभर ठेवा, महिनाभर ठेवा, कमीत कमी पुढची संकष्टी येईपर्यंत तरी ही पोटली अशीच ठेवा. वाटलं तर पुढच्या संकष्टीच्या दिवशी ती काढा, वात्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली सोडून द्या आणि पुन्हा नव्याने पान किंवा फूल घेऊन पुन्हा या पद्धतीने घरातले सदस्य जेवढे असतील ते मोजून तेवढ्या लवंगा घेऊन अभिमंत्रित करून ही पोटली घराला बांधून द्या. बघा, या उपायाने तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल. घरातील प्रत्येक सदस्याचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल. तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला नजर किंवा बाधा, वाईट शक्ती, तांत्रिक बाधा कधीही त्रास देणार नाही. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी येईल. प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतील, प्रगती होईल, यश मिळेल, सगळं मनासारखं घडेल. अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे. आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.